एकाने मला रात्रीचा फोन करून धमकावलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे येऊन 7-8 जण पोरं येऊन त्यांनी मला धमकावलं, कॉलर धरली इथं. त्यानंतर आम्ही सर्वजण जमा झालो. त्याच्यानंतर त्यांना आम्ही समज दिला होता, पण त्यांनी पुन्हा येऊन आम्हाला एकदा शिवीगाळ केली आणि धरपकड झाली आमची. तो काढून सोशल मीडियावर टाकले होते ग्रुपला. त्यानंतर त्यांचे फोन आले, त्यांनी धमकावलं. तरी आम्ही त्या डंपरला थांबवल्यावर त्यांच्या त्या डंपरला फुल एवढी माती होती, त्याच्यावर झाकण नाही काय नाही, रोडवर माती पडते. शाळेतली पोरं जात होते त्या टायमाला, पेपर चालू होते. आणि संध्याकाळच्या टायमाला त्यांचं डंपर अडवला आम्ही, पण तो थांबला नाही. त्यांनी दुसऱ्या दिवशी पोरं आणून आम्हाला दमदाटी आंबे होते. आणि त्यांचे ते जुन्नरमधले वैद वस्तीतली पोरं होते, मडरवाडीतली, आणि काही वरल्या आळीतली पोरं होती जुन्नरची. असे 8-9 जण होते. काही खानापूरची 4-5 पोरं होते. ते फोटो आणि त्यांच्या गाड्यांचे फोटो पाठवलेले आहेत, त्यांची नावं कळवलेली आहेत, मोबाईल नंबर कळवलेला आहे. खासदार साहेब बोलले तुम्ही जाऊन एक सरेन्सी द्या, ते आता आम्ही आज देणार आहे. असं काही कधी झालेलं नव्हतं आणि तशी दादागिरी करण्याचे काही कारण नाही. कारण डंपर जे एवढे भरून येतात ना, आणि ती फार वेगाने जातात इथून. म्हणजे एवढी फास्ट वाहतूक कुठंच चालत नाही. रस्ता काय एवढा सुपरस्टार नाही का त्याच्यात एवढं 100च्या 125च्या स्पीडने जायला. तर त्यांनी लागलं तर 2 डंपर जास्ती वाढवावे, अजून ट्रिपा जास्ती कराव्यात. त्याबद्दल आमचं काही म्हणणं नव्हतं, परंतु ते एवढ्या स्पीडने जातात इथं कोणत्या विषयी जर काय घडलं तर येत नाही. एक माग आमच्या वरफ्यांची केस झालेली आहे इथं, त्याचं असं ते डंपरने धडक देऊन तो 2 टन मारून तो परत डंपर रस्त्यावर आला. रस्त्यावर तो त्याचा उगाच जीव जाता जाता वाचलाय. आणि त्याच घटना इकडे घडून आहे. आणि शीत आमची वस्ती सगळी रस्त्याच्या लगत, बारकाली पोरं असतात सगळी, इथं सगळे लोक येवजाव असते, सगळे भाऊ पण आम्ही खालून पण राहतो, इकडून राहतो. दोन्हीकडून असल्यामुळे बारकाली पोरं येवजाव जास्ती असते आमची. आणि ते अवैध वैद्य ते बघतील, समजा ते सरकारी यंत्रणेचा भाग आहे, परंतु आम्हाला त्रास नको आहे. आणि त्यांना सांगितलं तरी एवढा राग यायची काही कारण नव्हती का बाबा दम द्यायला पाहिजे किंवा भांडणं करायला पाहिजे, हा काही विषय नाही. पण त्यांनी व्यवस्थित आपल्या नियमात कमी स्पीडमध्ये वाहतूक करावा आणि काही त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे त्यांनी. आणि या गोष्टी थांबाव्यात, लोकप्रतिनिधी सगळ्यांनी याचं लक्ष घालावं, बाकी काही विषय नव्हता. परंतु त्यांनी जरा जास्तीच केलं. आमचे बंधू आहेत त्यांना जरा दमदाटी केली. त्या दिवशी आली होती इथं सगळी मंडळी. सविस्तर जे प्रकरण झालं त्या दिवशी त्याचा मी पण साक्षीदार आहे. मी त्यांना 2 तासापूर्वी आधी मला कॉल आला होता. त्यांना मी म्हटलं तुम्ही तुमची वाहतूक करताना जी माती उडते त्याच्यावर पडदा टाका आणि एक सोडून 2 डंपर, जसे आमचे बंधू म्हटले का 2 डंपर जास्त करा आणि तुमच्या नियमाने हळू जा, की इथं वस्ती आहे, लहान मुलं ये जा करतात, जातात, शाळेत जातात, तर त्यांना इजा होऊ नये. किंवा मागे जे प्रकरण घडलं लादी कारखान्यावर डंपर पण देऊन, ते पुन्हा इकडे होऊ नये याची खबरदारी तुम्ही घ्या. असा विषय झाल्यानंतर पण त्यांना माझी चर्चा झाली त्यांच्याशी, तरी पण त्यांनी काय केलं की 2-4 पोरं दारू पिलेली होती. सगळ्यात महत्त्वाचं दारू पिलेली होती. पहिली ते दारू पिऊन इथं येऊन समज द्यायची किंवा बोलीचं म्हणजे काय मिटवायचं जर असं व्यवस्थित सांगणं महत्त्वाचं आहे. तर त्या आल्यानंतर त्यांची जी भाषा आरिरावीची पाहिल्यानंतर जसं तुम्ही म्हटले का मग अशी बीडचं सारखं प्रकरण, मला तर खरं संशय तोच येतो की आज म्हणजे शासनाचा हेच नाही राहिला, धाकच नाही राहिला कशावर. त्याच्यामुळे बीडचं प्रकरण व्हायला काही वेळ लागणार नाही. तर आमची प्रामाणिक अशी इच्छा आहे की तुमच्या माध्यमातून तुम्ही लोकप्रतिनिधी असू द्या, तुम्ही म्हटले जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, मी गुलाबशेठ पारखे यांना ही कल्पना 2 दिवसापूर्वी पण दिलेली आहे. त्यांनी म्हटले आपण 2 दिवसानंतर याच्यावर विस्तृत चर्चा करून आपण मार्ग काढू. पंचायत समितीचे सदस्य जे आहेत संजय वराडी, त्यांना काहीतरी लग्नाचा कार्यक्रम होता, मी त्यांच्या पण कानावर घातले. ते म्हणे आपण बसून ह्या गोष्टीची चर्चा करून व्यवस्थित तो प्रश्न मार्गी लावू. पण माझं म्हणण्याचा उद्देश आहे की हे जे डंपरवाले जे आहेत तर यांनी काय म्हणतात ना, सगळं प्रसंगावरून म्हणजे जाण्या येण्याचं जे रहदारीचा रोड आहे तिथं व्यवस्थितरित्या जाऊन, आमचं काही त्यांना विरोध अजिबात पण नाही. फक्त त्यांनी त्यांची मर्यादा ओळखून चालावं आणि काय म्हणतात ना, वाहतूक करावी. वैध अवैध जसे बंधू म्हटले याचा आम्हाला काय आम्हाला घेणं देणं नाही. हो, त्याच्याशी आम्हाला काहीच विषय नाही. फक्त आम्हाला जो याचा त्रास होतो डंपर फास्ट जाणे किंवा ती जी धूळ उडते त्याच्यापासून त्यांनी म्हणजे काहीतरी संरक्षण होईल असं त्यांनी ती समजा पडदा टाकावं, या गोष्टी कराव्या. आणि आमचं काही त्याच्याबद्दल म्हणणं नाही. आणि ही जे काय म्हणतात ना, काही झाल्यानंतर दारू पिऊन किंवा पाजून हे लोक आणायची, भाईगिरी करायची, दमदाटी करायची, हा प्रकार एकदम गलिच्छ आहे. अमर तांबे त्याला मी ओळखतो, मी होतो म्हणून मी सांगतो तुम्हाला. आणि बाकीचे जे आहेत खानापूरचे ते तर ते शेजारी ते पण ओळखतो, त्याचा काही विषय नाही. जे बाकीचे ज्यांनी जे आणले होते ना ते काय ओळखत नाही, आपण संगती आले ते ओळखत नाही. फक्त तो अमर तांबे आहे ना त्याला ओळखतो. त्यांची काही नावं आपल्याला माहिती आहे का नाही त्याचा काही तपास नाही. पण ती आली त्यांच्या संघ, ते त्यांच्या संघ आले असतील त्याच्यामुळे झाली. आणि तरुण रक्त आहे सगळ्यांची, काहीतरी वाचावाच झाली. बरोबर, त्या दिवशी मी नव्हतो त्या दिवशी. आणि खरं तर असतं इथं आम्ही कंपल्सरी 10-15 जण इथं बसतो. अक्षरशः
डंपर आहे ना म्हणजे बसूची वाटत नाही ते एवढं एवढं जोरात आहे ना डंपर निघून जातो. अक्षरशः आता पण जातो त्याला काय आम्ही काही करू शकत हा, नाही बरोबर. कारण की तो निघून गेलेला असतोय. पण अक्षरशः इथं बसायला भीती वाटते. आणि खरं म्हणजे हा एक स्टॉप झालेला आहे आमचा. इथे एसटी वगैरे सगळं स्टॉपच आहे. बस स्टॉप आहे, बस स्टॉपच आहे. मेलनाथ मंदिर आहे. हो. आणि तुमची काय मागणी नेमकी या निमित्ताने? आमची मागणी अशीच राहील सर्वसामान्य नागरिकांची, ज्यांचे काय उद्योग आहे, व्यवसाय आहेत, त्यांनी त्यांच्या पद्धतीने जरूर करावेत. परंतु सर्वसामान्य लोकांना याचा त्रास होणार नाही किंवा अशा पद्धतीने त्यांनी त्यांचा व्यवसाय करावा. या ठिकाणी लहान मुलं आहेत, मेलनाथ मंदिर आहे, बस स्टॉप आहे. अनेक वेळा माणसांची वर्दळ या ठिकाणी असते आणि त्या सगळ्याचा विचार करून यांनी ना आपापला व्यवसाय करावा. आणि दादागिरी ही कुणी करू नये. तुम्ही जर कुणी माफिया असतील तर तुमच्या घरी, पण सर्वसामान्य लोकांना जर तुम्ही नडत असाल तर हे योग्य नाही. शासनाने यांचा विचार करावा जरूर. ना त्या ठिकाणी तेव्हा मी पण होते इथं. 27 एप्रिल रोजी हा प्रकार घडला. जे डंपरवाले जे जातात ना रस्त्याने फास्ट, त्यांना आम्ही 1000 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला का तुम्ही डंपर हळू चालवा, पण त्यांनी आमचं न ऐकता त्यांनी आम्ही सकाळी त्यांना फोन केला का तुमचे डंपर फास्ट जातात. 11 वाजता फोन केला. त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला काय तकलीफ आहे, तर आम्ही सांगितलं पोरांना सुट्ट्या लागल्या ते पुढं काय झालं तर काय करतात. तर ते बोलले आम्ही 60च्या ना 120च्या स्पीडने डंपर चालवतो, तुम्हाला काय करायचं ते करा. नंतर 2 वाजता आले ते, यांनी त्यांना फोन केला होता. त्यांचं काहीतरी झालं, पर धराधरी झाली. त्यांनी जो मेन मालक आहे ना डंपरचा, त्यांनी 9-10 मुलं आणली होती, त्यांना दारू पाजून आणलं होतं. आणि त्यांनी डायरेक्ट म्हणजे बोलता बोलता ते मारण्यावरच आले. त्यांची धराधरी झाली. तेव्हा इथं कोणच नव्हतं. नंतर मग मी फोन केला बाकीच्या लोकांना का इथं असं झाली या म्हणून. हे सगळे आले पटापट, त्यांना असं आवरलं. तरी पण ते सगळे शिवाय देऊन दमदाटी करतच होते आणि बोलतात तुम्हाला काय करायचं ते करा. आमचं काही म्हणणं नाही आहे, पण त्यांचा तो व्यवसाय, त्यांनी तो व्यवसाय करावा. पण त्यांनी त्यांच्या शिस्तीने जे रस्त्याने डंपर चालवावा. इथूनच नाही तर पूर्ण जाताना रस्त्याला पण त्यांनी तो डंपर व्यवस्थितच चालवावा. जे ड्रायव्हर असतात ना ते पण एकदम दारू पिलेले असतात. माणसाला बघून ते गाडी तिकडनं चालवायची, ते माणसांच्या अंगावरून अजून फास्ट घेऊन जातात गाडी. यात मालकाची पण चुकी. मालकाने ड्रायव्हरांना समजून सांगावं आणि मालक स्वतः इथं येऊन आम्हाला दमदाटी करतात. हे त्यांचं एकदम चुकीचं आहे. विराचा स्टॉप आहे तर नेहमीच म्हणजे हे एक निमित्त कारण झालं. आता तो आम्ही बोललो किंवा त्यांचे संपर्क झाला, ओळखीचा होता म्हणून आशिष भोरे त्यांनी त्यांचे संपर्क केला, तर त्यांनी ते वेगळ्या पद्धतीने त्यांना दडपण्याचा विषय प्रयत्न केला. असं नाही झालं पाहिजे. तुमचा व्यवसाय तुम्ही करा, पण आमच्या पण नागरिक जे रस्त्याने लोक जातात, 2 लग्नाचे हॉल आहेत, 3 शाळा आहेत, एक मोठं कॉलेज आहे, रस्त्यात ये जा चालू असते कंटिन्यू. आणि जवळजवळ सर्व घरातली ज्येष्ठ मंडळी लहान मुलांना शाळेत सोडायला जात असतात. आणि यांच्या JCB असतील, डंपर असतील किंवा बाकी ट्रॅक्टर वगैरे असतील, एवढ्या स्पीडने घेऊन जातात. आधी ते उसावाल्यांचा त्रास होता, आता तो कमी झालाय. समजा कारखाना बंद झालाय, नाही तर उसावाले पाटेच JCB आपले त्यांचे हे घेऊन जायचे. मध्ये ते ऍक्सिडेंट झाल्यापासून ते बंद केले, नाही तर पहाटे 4लाच आमच्या झोप मोडवतात. आता रस्त्याला येतं, आमचा काही दोष आहे. आमच्या जमिनी रस्त्याला गेल्या, आता परत रस्ता मोठा होतोय, आमच्या परत जमिनी जाणार आहे, आमची घरं तुटणार आहे. तो त्रास तर वेगळाच. आणि या स्थानिकांचा डंपरचा, मातीचा, दगड वाहणारे किंवा क्रशरवाले रस्त्याला आहे ना किती ठिकाणी खडी पडलेली आहे. म्हणजे एवढे ओव्हरलोड भरतात का ते खडी बिडी रस्त्याला पडते. चालताना जर एखाद्या डोळ्यात गेलं आणि त्याला जर दिसलं नाही, एखाद्या गाडीला ठोकला, जबाबदार कोण? तर असे किती अपघात झालेत. याच ठिकाणी 2 अपघात झाले, 2 मृत्यू झालेले आहे आसपास एवढेच एरियात. अपघात भरपूर झालेत, पण मृत्यू झाले 2 लोकांचे. आता कालादी कारखान्याच्या टर्निंगला तिथे एक अपघात झाला, त्याचा अर्ध शरीर त्याचं निकामी झालंय. असे जर अपघात झाले, उद्या भविष्यात एखादा झाला, एखादा कुटुंब बरबाद होईल. शासन काय देते कोणाला काय मदत? आणि हे पण काही देणार आहेत कोणाला. आम्हाला तुम्ही धंदा करण्याबद्दल आम्हाला काही दुमत नाही, पण तुम्ही जे धंदे करता ते तुम्ही नियमात राहून करावे. स्थानिकांना त्रास नाही झाला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे आमची. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.